अनिता बिश्नोई नावाच्या एक महिला आहेत जोधपूर राजस्थान मधल्या. त्या एक मोठ्या इन्फ्लुएन्सर आहेत. शेती वगैरे यांच्या त्या सोशल मीडियावर माहिती देत असतात, व्हिडिओ बनवत असतात. म्हणजे चांगले व्हिडिओ बनवत असतात. परंतु काय झालं, त्यांनी मध्यंतरी 2-3 व्हिडिओ अशा बनवल्या की सोशल मीडियावर त्यांना खूप प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. म्हणजे प्रचंड प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. ते ट्रोलिंग एवढं वाढलं की त्यांनी व्हिडिओ लाईव्ह केला आणि लाईव्ह व्हिडिओमध्ये त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आज त्या अनिता बिश्नोई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. त्यांची प्रकृती नाजूक आहे असं सांगण्यात येतं. त्या लवकर बऱ्या व्हाव्यात असं आम्हाला वाटतं, की सगळ्यांना वाटतं, की बाबा त्या लवकरात लवकर बरे व्हाव्यात. परंतु इथं विषय काय मित्रांनो, आपण व्हिडिओ बनवत असताना आपण कधी-कधी काय करतो, अशा व्हिडिओ बनवतो, जे समाजाला आवडत नाही. म्हणजे आजच्या पिढीला ते आवडत नाही. आजच्या ज्यांची जनरेशन आहे त्या लोकांना अशा व्हिडिओ आवडत नाही. त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यांना काय करायचंय, काय नाही करायचं हा ज्यांचा वैयक्तिक आहे. बिष्णोई यांनी काय केलं, त्यांचा एक व्हिडिओ असा होता, की बाबा कपडे पहने छोटे तो शर्म काहे की आई है. म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही बघा. कपड़े हो गए छोटे तो शर्म कहां से आई। तर असे त्यांनी व्हिडिओ बनवले. त्यांच्यानंतर त्यांच्यावर जबरदस्त ट्रोलिंग झालं आणि त्या ट्रोलिंगमुळे त्यांनी आत्महत्या केली. सोशल मीडियावर तुम्ही एखादा दगड फेकून मारला, तर 100 दगडी तुमच्याकडे येणार आहेत, लक्षात ठेवा. सोशल मीडियावर असंच होत राहणार आहे. त्यामुळे आपण व्हिडिओ बनवताना आपण लक्षात घेणं गरजेचं आहे, की आपले पेशन्स पाहिजेत. पेशन्स ठेवलंच पाहिजे. सोशल मीडियावर आपली सुद्धा वाट लागणारच आहे. नाहीतर आपण जे व्हिडिओ बनवतो ना शेतीविषयी, शेतीच्याच बनवायच्या. लोकांना तुम्ही ज्ञान पाजळायला गेलं ना, लोकांना ज्ञान पाजळून घेण्याचे आता आवडत नाही. लोक तुम्हाला टाळणार आहेत. लोकांनाही आवडत नाही. लोकांना बिनधास्तपणे जगण्याची सवय लागली आहे. फक्त इथून पुढे व्हिडिओ बनवताना व्यवस्थित व्हिडिओ बनवा आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्रोल करायची गरज नाही आपण सुद्धा. एखादी व्यक्ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते, नाही केलं पाहिजे असं.